होतं की आपण छानपैकी प्राध्यापकाची नोकरी करावी. 123 दिवसाच्या सुट्ट्या असतात आणि एकदा एक जर तुम्ही पाठ केलं ते शिकवायचं असतं. माझं बालपणीचं नाव राजू, अनेकांना माझं नाव सुधीर आहे माहीतच नव्हतं. खऱ्या अर्थानं राजू भाऊ पासून सुधीर मुनगंटीवार पर्यंतचा प्रवास. नमस्कार. सह्याद्रीच्या राखणदार या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि या न्यूज चॅनलच्या माध्यमातून चंद्रपुरात आपण एक नवी क्रांती उभं करत आहे. आणि आमचं सौभाग्य आहे क्रांतीच्या या सुरुवातीलाच एक असं व्यक्तिमत्व आमच्या दालनात आलं, ज्यांच्या आशीर्वादाने आम्हालाच नव्हे तर चंद्रपूरकरांच्या बऱ्याचशा कुटुंबांना, बऱ्याचशा घरांना, बऱ्याचशा नागरिकांना, इव्हन म्हणतात तर महाराष्ट्रभरातल्या सगळ्या नागरिकांना ज्यांच्या एका शब्दाने दिलासा मिळते असं एक वेगळं व्यक्तिमत्व. खरं तर परिचयाची त्यांना गरजच नाही, नावातच परिचय दडलेला आहे. 2 शब्द म्हणाले भाऊ की अचानक डोळ्यासमोर एक चेहरा उभा होतो. तो म्हणजे आपल्या बल्लारशा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार. आदरणीय माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आज आमच्या या पहिल्या आमच्या ब्रॉडकास्टच्या कार्यक्रमामध्ये आलात. मी सुधीर भाऊ आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. वंदे मातरम. वंदे मातरम. खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व वेगळ्या प्रकारचे असतात. बरेच वेगळी व्यक्तिमत्व आपल्या देशात घडून गेलेत. राजकीय व्यक्तिमत्व असतं, एक कला क्षेत्रातलं व्यक्तिमत्व असतं, क्रीडा क्षेत्रातलं व्यक्तिमत्व असतं. अशा बरेच वेगवेगळे व्यक्तिमत्वाचे लोक असतात. पण हे सगळे व्यक्तिमत्व एका धागेत बांधणारं व्यक्तिमत्व म्हणजे जर कोणी असेल तर खऱ्या अर्थानं ते म्हणजे आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार. आणि वेगवेगळ्या प्रत्येक क्षेत्रात असो, कुठलंही क्षेत्र असो, म्हणजे खऱ्या अर्थानं संघर्ष नाव जर कुठं आठवत असेल, संघर्षाची खरी व्याख्या जर कुठे असेल तर ते म्हणजे आमचे सुधीर भाऊ मुनगंटीवार. आणि खूप काही शिकण्यासारखं आहे सुधीर भाऊ तुमच्याकडनं. तुमचा प्रवास जेव्हा आम्ही सगळ्या याच्यातून बघतोय, जे आम्ही जेव्हा ऐकतोय की सुधीर भाऊ आधी कुठे होते 20-25 वर्षात आणि आज सुधीर भाऊ मला पहिला प्रश्न तुमच्याकडे असतो की म्हणतात ना बाळाचे पाहे पाळण्यात दिसतात. तर बालपणीच असं काहीतरी असतं, म्हणजे आपण ओळखतो की नाही लहानपणी हा हे होणार. तर बालपणात असं तुम्हाला काय वाटलं की आपण राजकारणात, समाजकारणात जावं आणि लोकांसाठी आधार बनावं? ते बालपणी तर शेवटी आमच्या घरामध्ये जे संस्कार होते ते समाजसेवेचे होते. मला आठवतं की 4थ्या वर्गात असतानाच काही प्रार्थना वगैरे शिकवण्यात आल्या. त्या प्रार्थनेपैकी एक प्रार्थना होती, नमो मातृभूमी जिथे जन्मगोमी, नमो आर्य भूमी जिथे वाढगोमी, नमो पुण्यभूमी जिथे कामी, पडो देह माझा सदा दिन. आता ती प्रार्थना तर मी रोज आजही म्हणतो. बरोबर. सरस्वती सरस्वती मजगा द्यावी शुद्ध मती, असं 11दा तेव्हापासून आजपर्यंत म्हणतो. तर शेवटी असं म्हणतात की जेव्हा आपण वारंवार एखादी सकारात्मक गोष्ट बोलतो तेव्हा हे जे अंतराळ आहे, ब्रह्मांड आहे, ते सुद्धा तथास्तु म्हणते. आणि कदाचित तेच तथास्तु असेल. माझं बालपणीचं नाव राजू, अनेकांना माझं नाव सुधीर आहे माहीतच नव्हतं. आज या माध्यमातून आमच्या सगळ्या लोकांना कळलं असेल. तर लहानपणी माझ्या मित्रांसोबत म्हणजे साधारणतः 12वी पर्यंत माझं नाव राजूच होतं. 12वीत माझं नाव अनेकांना माहीत झालं, कारण मी 12वी मध्ये मग एका निवडणुकीमध्ये प्रचारासाठी काही उमेदवार माझ्याकडे आले आणि त्यांनी कॉलेजच्या नावानुसार विचारणा केली माझ्या छोट्या भावाला की इथं सुधीर मुनगंटीवार राहतात का. तर माझ्या भावानी सांगितलं इथं सुधीर मुनगंटीवार राहत नाही. तर ते कन्फ्यूज होऊन परत गेले. आणि जेव्हा मी वर्गात गेलो पुन्हा, तेव्हा ते म्हणाले की आम्ही तुमच्या घरी आलो, तुमचे भाऊ म्हणाले सुधीर मुनगंटीवार राहत नाही. तेव्हा माझ्या लक्षात झालेली काय गडबड आहे ते लक्षात आली, कारण तोपर्यंत माझं नावच राजू होतं. बरोबर. आणि जेव्हा मग सेकंड इयर मध्ये मी वर्ग म्हणजे CR क्लास रिप्रेझेंटेटिव्ह साठी, वर्ग प्रतिनिधीसाठी उभा झालो आणि तेव्हा मग मात्र माझं नाव सुधीर हे सर्वार्थाने लोकांना माहीत झालं. त्याच्यानंतर मी कॉलेजचा अध्यक्ष झालो, छात्र संघाचा अध्यक्ष. तेव्हा तर एका वर्गात मर्यादित मी राहिलो नाही. आर्ट फॅकल्टी, कॉमर्स फॅकल्टी, लॉ सर्व ठिकाणी मी लॉ फर्स्ट इयर मध्ये होतो. आणि छात्र संघाचा मग अध्यक्ष म्हणून तेव्हा स्वतंत्र युवक आघाडी होती. त्याचे नेते आमचे ॲडव्होकेट दत्ता हजारेजी होते, श्री रेगुणवारजी होते, दीपक दापके होते. हे साधारणतः आमचे त्या भागातले तेव्हाचे नेते.
बरोबर. ही साधारणतः एक भाजप समर्थित किंवा भाजप विचाराची ही विद्यार्थ्यांच्या मधली निवडणूक घडवणारी आघाडी होती. बरोबर. आणि एक तेव्हा सुभाष पुरदुखेची वगैरे असे काँग्रेस विचाराची ग्रामीण विकास आघाडी होती. आणि पहिल्यांदा तर ग्रामीण विकास आघाडीच निवडून यायच्या. पण माझ्यापासून थोडंसं आमचं वातावरण बदललं. माझ्या अगोदर एक गजानन मोहोड म्हणून होते, ते पहिल्यांदा निवडून आले आणि मग दुसऱ्यांदा मी निवडून आलो. असं साधारणतः वातावरण बदललं आणि इथून मग निवडणुकीची सुरुवात झाली. पण खरं तर मी काही विधानसभा लोकसभा लढावं हे माझ्या डोक्यात पहिल्यांदा नव्हतं. समाजसेवा करायची इच्छा होती आणि माझ्या मनात एकच होतं की आपण छानपैकी प्राध्यापकाची नोकरी करावी. 123 दिवसाच्या सुट्ट्या असतात आणि एकदा एक जर तुम्ही पाठ केलं ते शिकवायचं असतं. कारण सूत्र बदलत नाही, व्याख्या बदलत नाही, प्रिन्सिपल बदलत नाही. बरोबर. सूर्य पूर्वेकडून आजही उगवतो आणि सूर्य 25 वर्षांनीही पूर्वेकडूनच उगवणार आहे. त्यामुळे एकदा आपल्याला माहीत झालं की सूर्य पूर्वेकडून उगवतो तर पुन्हा पुन्हा काही बदलवून ज्ञान शिकवावं लागत नाही. तर प्राध्यापकाची नोकरी चांगली आहे. मी M.Com फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. म्हणून मग नोकरीसाठी तेव्हा सेटनेट नव्हतं, पण M.Phil आवश्यक होतं आणि म्हणून मग मी कॉमर्समधलं जे M.Phil आहे त्याची ऍडमिशन घेतली. अचानक असं झालं की मी आणि आमचे तेव्हाचे स्वर्गीय ॲडव्होकेट दादा देशकर असतील, रमेश बागलाजी असतील, प्रमोद मुगलेवार असतील, हे सर्व आमचे नेते हंसराजजी होते. आणि तेव्हा आम्ही एका कार्यक्रमाला आमचे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वाढणे आले होते. म्हणून आम्ही बाळापूर तगोदीला गेलो. येताना एका नदीला पूर होता म्हणून आम्ही थांबलो. उमा नदीला पूर होता म्हणून आम्ही थांबलो आणि तो पूर उतरायला 4-5 तास लागले. तेव्हा दादाजी असं म्हणाले की असं करू आपण, 84 मध्ये भारतीय जनता पार्टीला खूपच कमी मतदान होतं, 58,000 मतं पडली होती आणि 500 डिपॉझिट वाचलं होतं. फार ती 84ची एक देशातच 2च जागा आल्या होत्या. बरोबर. हा, एक जंगारेड्डी आणि तिकडे HK पटेल. बाकी तर सर्व अटलजींपासून तर अडवाणीजींपासून सर्व प्रमुख झाले होते. तर म्हणाले आता 89च्या निवडणुकीत आपण एक नवीन तरुण म्हणून यांना उभं करू आणि आपण 58,000 मतावरून 1,00,000 मतं हे प्राप्त करायचं असं टार्गेट ठेवू. पण मी कॉलेजच्या जीवनात निवडणुकांमध्ये उभा होतो, निवडणुकीमध्ये लक्ष दिलं होतं, संबंध चांगले होते आणि मी तेव्हा 2,00,000 मतं घेतली. आणि तिथून खरा मग माझा प्रवास जो आहे तो राजकारणात सुरू झाला. खऱ्या अर्थानं राजीव भाऊ पासून सुधीर मुनगंटीवार पर्यंतचा प्रवास. आणि आज आमच्या सगळ्या म्हणजे महाराष्ट्राला राजीव पासून तर सुधीर मुनगंटीवार मिळाले. आमचं सौभाग्य, हे लोकांचं सौभाग्य. आणि खऱ्या अर्थानेच आपण हेच आहे की एक आपले संस्कार जे असतात, आई वडिलांचे संस्कार, ते अतिशय महत्वाचे असतात आणि ते संस्कार अतिशय तुमच्यावर खूप सुंदर आहे. आई वडिलांची काही एखादी आठवण? आई वडिलांच्या तर आठवणी तर अनंत राहणार आहे. कारण शेवटी एखादा धडा की त्यांनी असं म्हटल्यानंतर नाही, आता एक धडा सांगायचा म्हणजे 8व्या वर्गात असताना मी चहा मागितला आणि तोही गुळ टाकून चहा मागितला. म्हणजे तुम्ही गुळ टाकून चहा मागितला. तर तेव्हा वडील म्हणायचे की एवढ्या कमी वयात तू आत्ता 2दा चहा पिला, 3ऱ्यांदा चहा पिताय. म्हणून वडिलांनी त्या दिवशी, मी कधी तसा मार कधी खाल्ला नाही, आयुष्यात एकदाच मार खाल्ला आणि त्या दिवशी वडिलांनी मला मारलं. पण त्या दिवशीपासून मी कधी आयुष्यात चहा पिला नाही. आता बरोबर, आजही मी चहा पित नाही. 8व्या वर्गात जो चहा सुटला म्हणजे तेव्हा मग चहा दिवसातून मी 3-4दा 5दा प्यायचो आणि म्हणून मग मार पडला की आत्ताच तू पिला, पुन्हा का चहा पितोय. पण आई वडिलांचे तर अनंत उपकार आहे. या उपकाराची परतफेड तर कोणीच करू शकत नाही. जे काही आज आपण आहोत ती त्यांची देण आहे. त्यामुळे अशा तर अनंत आठवणी असणार आहे. दुसरी माझी सर्वात मोठी आठवण, माझे वडील अनिमनित 19 महिने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून अनिमनित गेले आणि वडिलांना वाटायचं की ते MBBS डॉक्टर 1960चे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे, त्यांचा दवाखाना चालवायला मी डॉक्टर व्हावं, पण होऊ शकलो नाही. पण त्यांनी एकच वाक्य वापरलं, ठीक आहे तू डॉक्टर होऊ शकला नाही, आमची सर्वांची इच्छा होती, पण
तू जे काही होशील त्याचा फायदा समाजाला व्हावा. आणि योगायोग असा होता, मी डॉक्टर तर जागो नाही, पण ज्या दिवशी पितृमोक्ष अमावस्या होती मी वडगांचं स्मरण करून पूजा केली. त्याच दिवशी गोंडवाना विद्यापीठाने मग दिगट दिली. म्हणजे त्या दिवशी ते स्वप्न पूर्ण झालं नाही, मी डॉक्टर म्हणून डॉक्टरेट गोंडवाना विद्यापीठाने मला प्रदान. तुम्ही रोग दुरुस्त करणारे डॉक्टर जरी झाले नसाल, पण समाजाचा रोग दुरुस्त करण्याचे खूप मोठे डॉक्टर आहात, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि तुम्ही म्हटलं की शिक्षक पण मला व्हायचं होतं, की शिक्षक मला असं वाटतं की शिक्षक समाजाला शिकवतच, आणि तुमच्यासारखा समाजाला शिकवण देणारा नेता सध्या तरी पाहण्यात नाही. त्याच्यामुळे ते आहेच, तुमच्यात व्यक्तिमत्व आहेच ते सगळं. अजून एका छोट्याशा प्रश्नाकडे जातो की सुधीर भाऊ म्हटलं की आधी समाजकारण की राजकारण? नाही, असं आहे, लोकांचा गैरसमज झाला. राजकारण आणि समाजकारण हे एकच नाणं आहे. बरोबर. आप पूरब कहो, पूर्व म्हणा, एकच शब्द, एकच दिशा आहे. राजकारणाचा अर्थ लोकांनी त्याची व्याख्या बदलवली. लोकांनी राजकारणाची व्याख्या काय केली? निवडणूक लढणं म्हणजे राजकारण, राजकारण म्हणजे राजनीति में कुछ भी चलता है, तत्वाला तिलांजली देणं म्हणजे राजकारण, राजकारण म्हणजे 5 वर्षांनी निवडणुकीच्या कालावधीमध्ये लोकांसमोर नम्र असणं आणि मग बाकी कालावधीमध्ये जनतेला किंवा लोकांना त्यांना सन्मान न देणं म्हणजे राजकारण. बरोबर. हा जो राजकारणाचा भाग आहे हा चुकीच्या व्याख्येचा आहे. खरं तर राजकारणाचा अर्थच हे आहे की समाजकारण करत समाजाला दिशा देण्यासाठी, समाजाची एखाद्या विषयावर दशा असेल तर ती बदलवण्यासाठी तुम्ही केलेली प्रत्येक कृती म्हणजे राजकारण. आणि म्हणून समाजकारण राजकारण हे माझ्या दृष्टीने हा एकमेकाचा समानार्थी शब्द आहे. फक्त एवढंच आहे की फक्त समाजकारण करत असताना काही मर्यादा पडतात, पण त्याला राजकारणाची जोड असेल तर आपण मर्यादेच्या बाहेर जाऊन कायदेविषयक समाजकारण सुद्धा करू शकतो. जसं आता मी एक विधेयक आणायचा तयार केलाय. माझं विधेयक काय की एखादा सरकारी कर्मचारी आपल्या आईला पोसत नसेल, तुम्ही मंत्रालयामध्ये आता कंपल्शन केलं, अनिवार्य केलं की प्रत्येक मंत्री त्याच्या नावात त्याचं स्वतःचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, मग आडनाव. आईचं नाव हे दर्शनी भागात तुम्ही गावलं. पहिले मंत्र्यांची जी पाटी ही 1 फूट 1.25 फुटाची होती, ती आता 2.5 फुटाची झाली. आईचं नाव टाकलं. इथं थांबायचं का? नाही. मग मी निर्णय केला की मी आता असा कायदा अशासकीय विधेयकाच्या रूपात आणतोय की माझ्याकडे जेव्हा बदल्यांचे पत्र येतात की आमची बदली करावी, त्याच्यापैकी 80% कारण असते मला आईवडिलांची सेवा करायची आहे. मग कर्मचाऱ्यांना आईवडिलांची सेवा करण्याची इतकी तीव्र इच्छा तर दिसतच आहे. आम्ही तिकडे पाठीवरही नाव बदललं, आईचं नाव टाकतो. मग मी विचार केला की एखाद्या कर्मचाऱ्याच्या आईनी समजा उद्या पत्र दिलं, त्या कायद्यात ही तरतूद असेल की कर्मचारी जर आपल्या आईकडे लक्ष देत नसेल, आईनी जर पत्र दिलं की माझा मुलगा सरकारी कर्मचारी आहे, तर त्या पगारापैकी 20% पगार हा आईच्या खात्यात जाईल. म्हणजे खूप सुंदर. म्हणजे अशी परिवर्तन विधानसभेत. आता मी ड्रग्ज बद्दल भाषण दिलं, मी शेतकऱ्यांच्या कृषी न्यायालयाचा विषय मांडला, मी इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग सारखी ऍग्रिकल्चर ऑफेन्स विंग सांगितली, मी बियाणाच्या कायद्यात बदल केले पाहिजे हे सांगितलं. विद्यार्थ्यांना शिक्षण देताना त्या शिक्षणामध्ये काही मूलभूत बदल करण्याची आवश्यकता आहे. शिक्षण हे माणसाला संस्कारी बनवणार असावं, स्वैराचारी बनवणार नसावं. अन्यथा शिकला तर गाव सोडतो, थोडा जास्त शिकला की जिल्हा सोडतो, अजून जास्त शिकला तर देश सोडतो. पण तिथपर्यंत ठीक आहे बाबा, तू देश सोड, पण आईवडिलांना सोडू नको. माणुसकी जुळायला पाहिजे, माणसाचं माणसाशी नातं जुळायला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं तेच असते की मग राजकारणी असो, कुठे काही पदावर असो, पण त्याला एका सर्वसामान्य माणसांचं पण माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे, ही माणुसकी टिकली पाहिजे. एका कवीने खूप सुंदर लिहिलंय की अश्रूंना जर पंख जराचे लावून घेता आले असते, अश्रूंना जर पंख जराचे लावून घेता आले असते, या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देता आले असते, या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देता आले असते, ह्या हृदयाच्या जखमा जर का त्या हृदयाला कळल्या असत्या, या हृदयाच्या जखमा जर का त्या हृदयाला कळल्या असत्या, माणुसकीला सहजच उंचावर नेता आले असते, माणुसकीला सहजच उंचावर नेता आले असते. आणि खऱ्या अर्थानं माणुसकीला उंचावर नेण्याचं काम जर कुठल्या नेत्याने केलं असेल तर नक्कीच
आपल्या मुखातून शब्द पडेल सुधीर भाऊ मुनगंटीवार. म्हणजे तर सुधीर भाऊ तुमच्याशी गप्पा करण्यात आणि अतिशय खूप खुलून आज तुम्ही आमच्यासोबत बोलत आहात. बऱ्याच झाल्यात म्हणजे समाजकार्य करत असताना नेते वेगवेगळे कार्य करतात, विकास होतो, सगळा होतो, पण एक कुठेतरी लोकांच्या भावनेशी जोडून काही काही प्रश्न असतात ज्याचा उत्तर मिळेल का हे आपल्याला कधी वाटत नाही, मिळेल की नाही वाटेल. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आणि त्यांच्याशी जोडलेली प्रत्येक गोष्ट ही भावनिक आहे. म्हणजे आपण ज्या संस्कृतीत राहतो, आपण शंकरांचं त्रिशूळ बघण्याचं आपल्याला सुदैव नाहीच आहे. विष्णूचं सुदर्शन आपण बघू शकत नाही, मा जगदंबेचं शस्त्र बघू शकत नाही, पण एक स्वप्न होतं या महाराष्ट्रातल्या लोकांचं की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला ना, त्या वाघनखाचं दर्शन एकदा झालं पाहिजे. आणि त्या सगळ्याचं सौभाग्य जर कुणामुळे मिळत असेल तर ते सुधीर भाऊंमुळे. आणि खऱ्या अर्थानं मला तुम्हाला सगळ्यांना सांगू वाटतंय, आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. वाघनखं येणे म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आमच्या डोळ्यासमोर उभे राहणे असं सौभाग्य तुम्ही केलं. काय प्रसंग होता तो? किती तो माझ्यासाठी तर आनंदाचा क्षण होता. आणि खरं तर जेव्हा माझं मंत्रिपद गेलं तेव्हा मग कारण सांगितलं की तुम्ही लोकसभेमध्ये इच्छुक नव्हता आणि स्वतःहून पराभूत झाला म्हणून तुम्ही मंत्रिपद काढलं. पण माझ्या मनात वैषम्य राहिलं नाही. याचं कारण होतं की मी लोकसभेत जायची माझी इच्छा नसण्याचं साधं कारण होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध विषयामध्ये काम करत असताना मी इतकं गुंतून गेलो की मला वाटलं की माझ्या आयुष्याला सार्थकी ठरवणारं हे मंत्रिपद आहे, हे सांस्कृतिक विभाग आहे. चला भाऊ, आता ते वाघनख तिथं आहे 1960 पासून, आणि त्यांनी मला जुने वर्तमानपत्र दाखवलं. 1960 मध्ये पुढारी दैनिकांनी याच्यावर एक अग्रलेख लिहिला होता की वाघनख कधी येणार, कसे येणार, काय येणार. आणि मग मी विचार केला का आणायचे नाही वाघनख, आणि तिथून मग तो प्रवास सुरू केला. मी स्वतः लंडनमध्ये गेलो. अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया जे तिथं हे आहे वस्तू संग्रहालय, त्याच्यामध्ये जाऊन मग आम्ही ॲग्रीमेंट केलं. पहिल्यांदा ते 1 वर्षासाठी आपल्याला देत होते, मग आपण 3 वर्षासाठी आणलं. आता मी मंत्री नाही आहे, पण हा प्रयत्न सरकारने करावा असा प्रयत्न मी करणार आहे की ते स्थायी स्वरूपात आमच्याकडे यावे. आणि माझं एक सर्वात मोठं सौभाग्य राहिलं, मला 47 प्रकारचे काम करता आले छत्रपतींच्या समोर. म्हणजे एक तर या जन्मात नाही, पुढच्याही जन्मात आठवण आली तर आनंद होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा 6 जूनला राज्याभिषेक होता, तेव्हा राज्याभिषेकाच्या अगोदर त्याची पूर्वतयारी कशी करायची हे त्यांना सांगितलं गेलं. तर त्याच्यात पहिला दिवस 41 दिवसाचा कार्यक्रम दिला. म्हणजे 6 जून 1674 हा दिवस राज्याभिषेकाचा, बरोबर. तर त्यांना 41 दिवसाचा कार्यक्रम दिला. त्याच्यात पहिला दिवस होता तो मा भवानीचं दर्शन घेण्याचा. आणि मा भवानीचं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलं प्रतापगडावर, आणि एक रत्नजडित मस्तकावर मा भवानीच्या मस्तकावर एक छत्र चढवलं. नंतर कालांतराने आक्रमणकारांनी ते चोरून नेलं, खूपच चर्चा झाल्या. आणि छत्रपतींनंतर तिथं छत्र चढवण्याचं सौभाग्य. मग क्या बात आहे, क्या बात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आई भवानीवर छत्र चढवणारे जर कोणी असेल तर आग्र्याचा दरबाराची आपण सुटका ऐकली. आग्र्याच्या दरबारामध्ये शिवजयंती मग साजरा करते. आपण जिथं उरी चित्रपट जागा, ज्या सर्जिकल स्ट्राईकचा त्या भागात पाकिस्तानच्या सीमेवर आम्ही पुणेकर या संस्थेसोबत मी माननीय मुख्यमंत्री मोदयांसोबत गेलो, आणि आम्ही तिथं एक 12 फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा करण्याचं सौभाग्य मिळालं. जे आधी आम्ही बघतोय तिथे गेल्यानंतर लोक त्या पुतळ्या, आपल्या आर्मी 1600 आर्मी जवान शिवजयंती साजरी करतात. मग श्रीशैलम हे ज्योतिर्लिंग आहे. अनेकांना हे माहित नसेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये एक द्वंद्व जाग होता की आपले नात्यागोत्यातले लोक अशी हुजरेगिरी का करतात, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्या विचारामध्ये एकाग्रता हवी होती. आणि म्हणून कावळच्या जंगलात जाऊन त्यांनी तिथं तपश्चर्या केली. हे श्रीशैलमचं जंगल म्हणजे कावळचं जंगल. तिथं आता मी अर्थमंत्री असताना 3.25 कोटी रुपयाचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं बांधलं. शिवाजी महाराजांचा आपण महाराष्ट्रातून पैसे दिले, पोस्ट तिकीट काढलं. आता सिंदखेड राजाचा मोठा प्लॅन तयार झाला आहे. तिथेही सिंदखेड राजामध्ये शिवसृष्टी तयार होत आहे.
आणि असे साधारणतः 48 कामं मी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित. फक्त एक खंत आहे, मी लंडनमध्ये एक छत्रपतींचा स्टॅच्यू उभा करण्याचा संकल्प केला होता आणि तिच्या काही 16 खासदार हे भारतीय वंशाचे होते, तेवढा एक अपूर्ण राहिला. आता 12 गड किल्ले हाही प्रस्ताव मीच पाठवला, आता युनेस्कोमध्ये हा प्रस्ताव मी पाठवला, त्याचा पाठपुरावा केला. तेव्हा भारत सरकारमध्ये 13 राज्यांनी 44 प्रस्ताव पाठवले होते, माझा एकट्याचाच निवडला गेला होता. आता मी जेव्हा हे मंजूर झालं तेव्हा मी सरकारमध्ये नाही आहे, बरोबर, पण प्रस्ताव मी पाठवला. असे अनेक कामं छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित करता आली. आणि एवढंच नव्हे, मी सौभाग्यशाली आहे, मी आनंदी आहे. प्रभू राम, आपण लहानपणापासून प्रभू रामाच्या संदर्भातली रामायणातल्या कथा आई, आजी, दादी, मावशी, ताई यांच्याकडून ऐकतो. पण त्याच अयोध्येच्या राम मंदिराला दरवाजे बनवण्यासाठी मी जेव्हा काष्ट पाठवलं, तो मला आनंद होता. ते बघितलं आपण, ते तेवढी मोठी रॅली आणि तो उत्सव खऱ्या अर्थानं तो चंद्रपूरकरांसाठी नक्कीच उत्सव होता. संसदेत मी जाऊ शकलो नाही, पण संसदेतला प्रत्येक दरवाजा माझ्या पगारशाच्या घातला. हे अतिशय अतिशय प्रधानमंत्री महोदयांनी माझी खुर्ची काढली असेल, पण आता मी प्रधानमंत्री महोदयांचं सारं फर्निचर बगारशावरून करतोय. पंतप्रधान महोदय बगारशाच्या लाकडाच्या खुर्चीवर बसणार. क्या बात आहे, क्या बात आहे. खऱ्या अर्थानं म्हणजे जे मोठे नेते आहेत त्यांच्या बसण्याच्या आसनापासून तर आमच्या श्रीरामांच्या दरवाजापर्यंत जे लाकूड लागलंय ते आमच्या बल्लारशाचं लाकूड आहे आणि आम्हाला अभिमान आहे या सगळ्या गोष्टीचा. अतिशय खूप सुंदर चर्चा इथे चाललेल्या आहेत. सगीर भाऊ आपल्यासोबत आहे, आमच्यासोबत आहे आमच्या सह्याद्रीच्या राखणदारचे उपसंपादक श्री शिंगरू सर, राकेश शिंगरू सर आपल्यासोबत आहे. त्यांना तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे आहेत. आपण सर्वांनी जीवनामध्ये आपल्याला पर्सनल म्हणजे खाद्यपदार्थामध्ये काय एक आवडतं? ते साधारणतः बघा बटाट्याचे पदार्थ जास्त आवडतात आणि मला शुद्ध शाकाहारी आहे. आम्ही मगाशी चर्चाही केली. सरांचं भाऊंचं उत्तर हेच असेल. आणि एवढंच नव्हे, ते किती आवडावेत तर जेव्हा मी अर्थमंत्री होतो तेव्हा बटाट्याच्या रिसर्चसाठी मी 10 कोटी रुपये दिले. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मग बाकी अनेक गोष्टी आवडतात, जसं शिंगाडे. मी लहानपणी आम्ही गणपती उत्सवात जेव्हा आम्ही गणपती मांडायचो सार्वजनिक, तेव्हा शेंगा भाजतात की नाही मुंगफलीच्या, त्या आम्ही तिथं उभा राहायचो 1-1 घंटा आणि कधी आम्ही अर्धा-1 किलो खाल्ले हे पता लागायचं नाही. किंवा मकई आहे, मकईचे विविध पदार्थ आवडतात. बरोबर. म्हणजे मी नागपूरमध्ये असताना जो स्वीटकॉर्न क्लब असायचा त्या क्लबमध्ये अनेकदा जायचो. तर साधारणतः अशा पद्धतीचे आवडतात. शाकाहारी असं काही नाही, बाकी मांसाहार तर मी कधी केला नाही. फक्त एवढंच आहे की मी मत्स्य विभागाचा मंत्री होतो तेव्हा मासेमारी करणाऱ्यांच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभा राहिलो. पण साधारणतः बाकी गोष्टींमध्ये मग साऊथ इंडियन पदार्थ तसे मला बऱ्यापैकी आवडतात. डोसा असेल, इडली असेल, असे पदार्थ सुद्धा मला. आणि साऊथ इंडियन पदार्थ तर आवडून मी खातो. कधी पूर्वीच्या काळात कधी म्हणजे बनवून खाण्याचा असा योग आलाय का तुमचा स्वतः? खूप पहिले आला. मी पहिल्यांदा आईनी कधी जरी सांगितलं होतं तेव्हा मी दुधाचे जे मिल्क चॉकलेट असतात की नाही, पहिल्यांदा रावळगावचे कथ्या रंगाचं चॉकलेट यायचं, ते चॉकलेट सुद्धा मी केले आहे घरी. चिवडा केला, पोहे केले, चपाती नाही केली, पण बटाट्याची भाजी मी स्वतः करायचो, ज्याच्यामध्ये एकदम बटाटे खरपूस करून म्हणजे त्याची भाजी ती मला आवडायची. मला फिंगर चिप्स आवडायचे, मी फिंगर चिप्स करायचो. पण चपाती तत्सम प्रकार नाही केला. तसे चपाती पुरुषांना जमत नाही. भारताचा नकाशा आहेत. म्हणजे आपल्या चंद्रपूरचे तर्री पोहे बद्दल काही कधी असं? चंद्रपूर असं आहे, शहरामध्ये जसं पहिल्यांदा कॅफे मद्रास वगैरे जायचो, सिद्धार्थ मध्ये जायचो. आता माझं तसं बाहेर खाणं खूप कमी होतं. मुंबईमध्येही मी बाहेर कमी खातो. जात नाही असं नाही, कमी जातो. चंद्रपूरमध्ये कॅफे मद्रासमध्ये आम्ही खूप वर्षापूर्वी जायचो. म्हणजे तो कॅफे मद्रास पहिल्यांदा आमच्या घराजवळ होता. बरोबर. आमच्या घराजवळ जिथं ते किसान कृषी केंद्र आहे तिथं त्याच्या बाजूला ते कॅफे मद्रास होतं. आणि कॅफे मद्रासचे जे मालक आहे ते आमच्या वडिलांचे पेशंट होते.
आणि ते तामिळनाडूमध्ये जेव्हा जायचे तेव्हा एक सुपारी घेऊन यायची, अशी वाटीसारखी कच्ची सुपारी असायची, खायला फार ती उत्तम करायची, मसाल्याची सुपारी, ते नेहमी आणायची तिथून. आता बदल, आता कॅफे मद्रास त्यांनी नवीन केलं आहे, तसं काय फार जाणं होत नाही. कधी गेलो तर सिद्धार्थमध्ये, पण तेही मला वाटतं कितीतरी 4 महिने 5 महिने असं जाणं नाही होत आता. बरोबर, म्हणजे लोकांच्या सेवेत आपण कधी कधी एवढे गुंतून जातो ना की आपल्याला स्वतःसाठी ही वेळ मिळत नाही. आणि आहे राजकीय नाही, त्याच्यापेक्षा माझी पत्नी ही पाकशास्त्रामध्ये इतकी उत्तम पदार्थ करते, तेव्हा बाहेर जाण्याचं नक्कीच. आणि म्हणजे चंद्रपुरात लोकांना माहिती आहे की बहिणी किती सुंदर स्वयंपाक करतात आणि त्याच्यामुळे नक्कीच बाहेर जाण्याची गरज पडत नाही. पण या सगळ्याच्या सर आपण भाऊ आपण फिरत राहतो, कधी मुंबई जातो, कधी दिल्ली जातो, कधी बाहेर देशात जातो. ही धावपळ, लोकांच्या कार्यासाठी तळमळ असते, पण इथे कुठेतरी फॅमिलीला आपण वेळ देण्यात कमी पडतो असं वाटतंय का तुम्हाला कधी? फॅमिलीला तसाही आपण ज्या राजकीय जीवनात आहोत त्या जीवनात तर वेळ कमी पडणारच आहे. बरोबर. पण फॅमिली जेव्हा आपल्याला प्रोत्साहन देते तेव्हा यामध्ये कुठेही अडचणी येत नाही. बरोबर. शेवटी माझ्या पत्नीने मला पसंत जेव्हा केलं किंवा मी माझ्या पत्नीला केलं, तिला जाणीव होती, कारण तोपर्यंत मी लोकसभेची निवडणूक घडवलीच होती ना. माझं लग्न लोकसभा निवडणूक घडवल्यावर जागा आहे आणि तिच्या पायगुणांनी मी आमदार झालोय, म्हणजे तिला माहीतच होतं. बरोबर. एका पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो खंबीरपणे, आणि वहिनी त्या पद्धतीने. पुरुषाचा जन्म स्त्रीच्या गर्भातून होतो, स्त्री असल्याशिवाय पुरुषाचं जीवन पूर्ण कसं होऊ शकतं? आई, पत्नी आणि मुलगी याच्याशिवाय कोणताही पुरुष हा परिपूर्णच नाही. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे हा विषयच येत नाही. बरोबर, अगदी बरोबर. आणि या सगळ्या याच्यातनं आपण जेव्हा तुम्ही समाजकारणात, राजकारणात सगळ्या गोष्टीतून प्रवास करत असतो, पण मला एक असा छोटासा प्रश्न असं वाटतं की अशी कुठलं एखाद्या एखाद्या व्यक्तीला, एखाद्या छोटासा माणसाला खूप लोकांना तुम्ही मदत केली, बऱ्याच लोकांना मदत करत आहात. म्हणजे आम्हाला माहिती आहे की तिथे जेव्हा एखादा व्यक्ती येतो कधीच निराश होऊन जात नाही. तशी कुठली गोष्ट असं आठवते की या व्यक्तीला मी मदत केली ना मला आत्मिक समाधान आलं, की इथे मी मदत केली तर मला आत्मिक समाधान आलं. हा, होऊ शकते ती आधीची का असो ना, की जेव्हा सुधीर भाऊ मंत्री नव्हते, एक सामाजिक कार्यकर्ते ज्यावेळेस होते त्यावेळेस सुरुवातीला ना. आत्मिक समाधान तर सर्वात जास्त कधी घालतं जेव्हा एखादी आई येते आणि तिची छोटी मुलगी किंवा मुलगा हे एखाद्या आजाराने ग्रस्त असतात. उदाहरणार्थ हृदयाला छिद्र असतं. हे बघा, आई गरीब घरची असेल की श्रीमंत घरची, ही आई माझ्या दृष्टीने आई आहे. तिचं हृदय जे आहे ना, या साऱ्या जगातल्या समुद्रापेक्षा मोठा आहे, विशाल आहे. तिची माया, तिची करुणा, तिचं प्रेम. पण मी पाहतो ना, माझी पत्नी माझ्या मुलीवर किती जीवापाड प्रेम करते, एकदम जीवापाड प्रेम करते. म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की जेव्हा ती आई एखाद्या आपल्या आजाराने ग्रस्त मुलाला घेऊन येते आणि त्या मुलाचं मी ऑपरेशन करून देतो, तर ती आई जेव्हा धन्यवाद देण्यासाठी येते ना, तिच्या डोळ्यामध्ये एक जो आशीर्वादाची चमक असते, सदिच्छेची चमक असते, ती तुम्ही लाखो रुपये खर्च करून नाही मिळू शकत. आई जिंकली म्हणजे जग जिंकलं असंच ना भाऊ. आई जिंकली म्हणजे आणि म्हणून मी आरोग्य क्षेत्रात जास्त काम करतो, अजून जास्त करण्याची इच्छा आहे. की आई तसंच असतं. एक शायर म्हणतो की किसी को हिस्से में घर मिला, किसी के हिस्से में दुख आई, मैं घर में सबसे छोटा था मेरे हिस्से में माँ आई, मैं घर में सबसे छोटा था मेरे हिस्से में माँ आई, ए अंधेरे देख मुंह तेरा काला हो गया, मेरी माँ ने आंखें खोल दी घर में उजाला हो गया, मेरी माँ ने आंखें खोल दी घर में उजाला. आणि आई असंच असते. आई जननी आहे. आई या सृष्टीला दृष्टी देणारी एक माध्यम आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि अतिशय सुंदर चर्चा आपली सुधीर भाऊ. आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर. अगदी म्हणजे आई, आणि ती ईश्वराच्या रूपाने आपण बघायची, आणि आपला आत्मा तिच्या आत्म्याशी एकरूप आहे म्हणजे आई. त्यामुळे आईचा हा विषयच आहे. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची की स्त्री तशीच महान आहे. बरोबर. तुम्ही कोणत्याही स्त्रीचं नाव घ्या, तुम्हाला लक्षात येईल की त्या स्त्रीच्या नावातलं शेवटचं अक्षर एक तर ए असेल, कोणतेही घ्या, सीता घ्या, गीता घ्या, सपना घ्या, अजून काय घ्या, ए
किंवा आय. क्या बात. महाकावी ज्योती, ते ए स्टँड फॉर आत्मेशी संबंध आणि आय स्टँड जे आहे ते माझ्या मताने आय जे आहे ते इंटेलिजन्सशी संबंध आहे. आई किंवा स्त्री ही इंटेलिजंटच आहे. क्या बात आहे. अध्यात्म आणि इंटेलिजन्स याचं मिश्रण जर कुठे असेल तर ते आपल्या आईच्या डोळ्यात दिसते, आईच्या पदरात दिसते. निश्चितच सुधीर भाऊंच्या मुखातनं आईबाबतचं हे कौतुक आपण ज्या प्रकारे ऐकत आहे अतिशय सुंदर आहे. सुधीर भाऊ, जसं तुम्ही महिलांबाबत म्हटलं की आई, स्त्री आणि महिला या अतिशय महत्वाचं आहे की आपल्या घरासाठी, आपल्या संस्कार चालण्यासाठी. तर या महिलांसाठी काय करता येईल असं आमचे जे संपादक आहे, आमचे आशिष गुमे आहे, त्याच्यानंतर आमचे राकेश इंगरुजी आहेत आणि आम्ही सगळ्यांनी केलं की या माध्यमातून महिलांना काय देता येईल. तर गोष्टी देता येतात. महिलांच्या बाबतीमध्ये पहिलं वैशिष्ट्य काय माहिती आहे, महिलेची सहनशीलता ही पुरुषांमध्ये नाही. बरोबर. तुम्ही जर बघितलं असेल तर वर्धा असेल, यवतमाळ असेल, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 1.5 एकर जमीन आहे, 1.25 एकर जमीन आहे, तेच परिवार, तेच कुटुंब, त्याच समस्या, तेच प्रश्न. पण त्या शेतकऱ्याच्या पत्नीने पतीची आत्महत्या झाल्यावर मात्र घर चालवलं. ती थकली नाही. तिच्यामध्ये एक सहनशीलता आहे, एकाग्रता. तुम्ही एखादा तरुण गाडी चालवताना इकडे पाहतो तिकडे पाहतो, तुम्ही मुलगी गाडी चालवते, एकाग्रता असते. हा, आणि म्हणून आज असं होत आहे की मी जेव्हा गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात जातो तर ही चांगली गोष्टही आहे आणि तरुणांनी चिंता करण्याची ही गोष्ट आहे की 65% वरती गुणवंत या मुली आहे. अगदी बरोबर. आता मेडिकलमध्ये जेव्हा चंद्रपूर मेडिकल कॉलेजचा आम्ही नकाशा करत होतो तेव्हा ते मला म्हणाले, आर्किटेक्ट आणि ते डायरेक्टर, की अगोदर मेडिकल कॉलेजमध्ये हॉस्टेल बांधायचं असेल तर 4 हॉस्टेल आम्ही मुलांचे बांधायचो आणि 1 हॉस्टेल मुलींचं बांधायचो. आता चित्र बदललं. आता सध्या आम्हाला 3 हॉस्टेल मुलींचे बांधावे लागतात आणि 2 हॉस्टेल मुलांचे बांधावे लागतात. आणि असा स्पीड चालू राहिला तर आम्हाला अर्ध मुलांचं आणि 4.5 मुलांचं बांधावं. अगदी बरोबर. तर याचा अर्थ काय, आणि जगामध्ये तुम्ही चीन जा, जपान जा, फिलिपाईन्स जा, तुमच्या लक्षात येईल की बाजारावर यांचं नियंत्रण आहे. मॅन्युफॅक्चरिंगवर महिलांचं एक चांगल्या पद्धतीचं नियंत्रण आहे. आपल्या देशात त्या मानाने पुढे आपण जाऊ शकलो नाही. तर मला वाटतं की सह्याद्रीचा राखणदार, आता तुम्ही हे नाव का ठेवलं मला माहित नाही, पण या नावाचा चंद्रपूरशी एक नातं आहे. नातं असं आहे की जेव्हा भारत चीनच्या युद्धात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे हिमालयाच्या मदतीला गेले, बरोबर, तेव्हा सह्याद्रीच्या मदतीला मासा कंदमवारजी गेले. आणि म्हणून चंद्रपूर हा सह्याद्रीचा राखणदारच होता. बरोबर, अगदी बरोबर. आणि तुम्ही नाव ठेवलं सह्याद्री, तर तुमच्याकडून अपेक्षा अशा आहे की केंद्र राज्य महिलांसाठी अनेक योजना तयार करते पण पोचत नाही. शेवटी आपल्या घरी वायर आहे, लाईट आहे, पण जर बटनच दाबली नाही तर लाईट प्रकाशित होत नाही. अगदी बरोबर. तसं या योजना आहे, पण या योजनाच्या मार्गदर्शनाची बटन जर दाबली नाही तर या योजनांचा प्रकाश पडूच शकत नाही. बरोबर. आणि मग त्या दृष्टीने तुम्ही महिलांसाठी योजना अनेक आहेत, त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांना त्या संदर्भातली माहिती देणं, आणि या योजनांच्या आडवा जर कोणी कर्मचारी आला तर मग सह्याद्रीच्या राखणदारांनी योग्य पद्धतीने त्या बहिणींच्या प्रश्नाची राखण करणं ही आपल्यावरची असणारी, मला वाटतं की योग्य पद्धतीने काम करण्याची ही जबाबदारी आहे. आणि खूप मोठं टार्गेट ठेवू नका, पण पहिल्यांदा 1000 महिला यांना आम्ही रोजगार कसा देऊ शकू. आता मी विधानसभेत एक विषय मांडला आणि मुख्यमंत्र्यांना मी 100 आमदारांच्या सह्यांचं निवेदन दिलं. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की विषय चांगला आहे आणि आपण लक्ष देऊ. विषय काय होता, आज महाराष्ट्रामध्ये 9000 कोटी रुपयाची कामं आपण मजूर सहकारी संस्थांना देतो. बरोबर. आता आम्ही असं म्हणतो की मजूर सहकारी संस्था आपली महिला सहकारी संस्था करा, म्हणजे महिलांना काम मिळालं ना, तर 4500 कोटीची कामं त्यांना जाऊ द्या ना, त्यांनाही उभं राहू द्या ना. आणि महिला ज्या पद्धतीने पैशाची एक पैशाची
म्हणजे महिलांच्या दृष्टीने तर गव्हाचा डब्बा बँक आहे, तांदळाचा डब्बा बँक आहे. बरोबर बरोबर. आणि म्हणून तिच्या हातात जे पैसे असतात ना, मी असे अनेक व्यापारी उद्योगपती पाहतो, चांगले पैसे कमवतात, पण नंतर अडचणी येते. तुम्हाला माहित नाही की जेव्हा हे अडचणीत येतात ना, तेव्हा त्यांच्या घरची आई किंवा पत्नीच त्यांना ते असणारे दागिने, असणारे पैसे, डब्यात जमा केलेले पैसे, यातून पुन्हा ते उभे होतात. बरोबर. म्हणजे आता याच्यावर कथा येत नाही म्हणून, पण मी अनेकदा हे अनुभवलं आहे. म्हणजे आम्हालाही माहिती आहे की आमच्या वडिलांच्या कडे जेव्हा पैसे नसायचे आम्हाला द्यायला, तर आमची आई एक डबा काढायची आणि त्याच्यातला एक 2 रुपयाचा शिक्का आमच्या हातावर ठेवायचे. आणि ते निश्चितच आहे, महिला या सगळ्या गोष्टीत उभ्याच आहेत. म्हणजे आम्हाला भाऊ तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की या बाबतीत आम्ही विचार केला. आम्ही 3-4 लोक बसलो की याच्यामध्ये आणि ठरवलं की सह्याद्रीच्या राखणदारच्या कार्यालयासोबत महिलांसाठी आम्ही काय करू शकतो. तर आम्ही अभिमानास्पद असं सांगा वाटते की आम्ही सखी सह्याद्री म्हणून आजपासून एक नवीन महिलांसाठी फोरम तयार करतो आहे. तर शुभकामना तुम्हाला सखी खूप सह्याद्री. धन्यवाद. सखी सह्याद्रीच्या नावाने एक महिलांसाठी फोरम आपण तयार करतात, ज्या माध्यमातून महिलांना त्यांच्या कार्यक्रमांबाबतीत, त्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्यांना जर काही स्किल शिकवणे, त्यांना काही योजना असतील त्या माध्यमातून मोठ्या करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे खूप काही नाही, पण खालीचा थोडाफार वाटा जरी आम्हाला करता आला आमच्या माध्यमातून, खूप काही नाही, पण एक 4-5 महिलांना जर स्थान मिळत असेल, 4-5 महिलांना जर का मोठं होता आलं असेल, तर आम्ही धन्य म्हणू. आणि तुमच्यासारख्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही हे काम करणार आहोत. नक्की. सखी सह्याद्रीसाठी आमच्या शुभकामना. आप आगे बढो. मला एक आणखी एक छोटासा प्रश्न सुधीर भाऊ असा आहे की ह्या सगळ्या धावपळीमध्ये, या सगळ्या समाजकारणामध्ये जेव्हा तुम्ही सांस्कृतिक मंत्री होता तेव्हा भरपूर कलावंतांसाठी खूप काही केलं. सुधीर भाऊंकडे अशी कुठली कला आहे? म्हणजे कॉलेजमध्ये आम्ही डान्स केले, कॉलेजमध्ये आम्ही सिंगिंग केली, गाणे म्हटले, खेळ खेळलं. सुधीर भाऊ काय करायचे कॉलेजच्या ह्याच्यामध्ये? कॉलेजमध्ये मी 17व्या वर्षी जे बंधू आणि भगिनींनो म्हणायला, माझ्याकडे फक्त भाषण देण्याची कला विकसित झाली. बरोबर. बाकी ठीक आहे, बाकी कबड्डी खेळायचो, बुद्धिबळ मध्ये मी युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व केलं, गाणे ऐकायची, चित्रपट बघायचे. मी किती चित्रपट बघितले. आणि मला अजूनही आठवतं की जेव्हा मी वनमंत्री म्हणून अमिताभ बच्चनला टायगर अँबॅसेडर बनवण्यासाठी गेलो, तर तेव्हा ते मग सहज म्हणाले की राज्याची परिस्थिती तर चांगली नाही आहे. म्हणजे काही चिंता नाहीये, मला तुमचाच त्रिशूल चित्रपट आता का तो डायलॉग आहे, मेरे जेब में 5 फुटी कौड़ी नहीं मगर मैं 5 लाख का सोना. म्हणजे ठीक आहे, पैसे नाही हो गए मगर राज्य को मैं आगे बढ़ाऊंगा. आणि शेवटी झालंच तसं की मी 1 मे 1960 नंतर पहिला अर्थमंत्री आहे की ज्यांनी 11,975 करोड रेव्हेन्यू सरप्लस केलं. सरप्लस. आणि माझा सत्कार स्वर्गीय अरुण जेटलींच्या हस्ते आज तक इंडिया टुडेनी केला, बेस्ट फायनान्स मिनिस्टर ऑफ इंडिया. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हे आमच्यासाठी, चंद्रपूरकरांसाठी अभिमानास्पद आहे. आणि खऱ्या अर्थानं मी राज्यगीत दिलं ते घेतलं की पंतप्रधान जरी महाराष्ट्रात आले, आपल्या राज्यगीतावर उभं राहावंच लागतं. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र. अगदी बरोबर. आणि हे पुरातन काळापासून होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असो, त्यानंतरचा काळ असो, महाराष्ट्राचा झेंडा दिल्लीच्या तख्तावर फडकतच राहिला. आणि हा नितांत फडकत राहील, यात दुमतच नाही आहे. आणि बोलण्याची जी कला तुम्ही जे सांगितलं की बोलण्यातून, खरं तर म्हणजे आज सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रातला म्हणजे लोकांनी बघितलं आहे की विधानसभेत वक्तृत्व कसं असायला पाहिजे आणि विधानसभेत परखड मते कसे मांडायचे, असा जर कुठला नेता म्हणायला पाहिजे की तर सुधीर भाऊंकडे बघितलं जाते. म्हणजे विरोधकांनी सुद्धा प्रशंसा करावी असा जर नेता कुठला असेल तर आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आहे. सुधीर भाऊ, खूप छान वाटत आहे तुमच्यासोबत म्हणजे या चर्चेत. हे एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. सुधीर भाऊंच्या दृष्टिकोनातून येत्या 5 ते 7 वर्षात चंद्रपूर कुठे असावं? नाही, चंद्रपूर हे महाराष्ट्राचा चेहरा आहे. महाराष्ट्राचं वर्णन तुम्ही बघितलं असेल, चांदा ते मांदा केलं. बरोबर. माझा तर नेहमीच आग्रह आहे की बाकी एखाद्या वेळी थोडंसं पायावर स्वच्छता नसली तर चालते, पण चेहरा मात्र प्रफुल्लित असायला पाहिजे, टवटवीत ताजातवाना असला पाहिजे. आणि यासाठी चंद्रपूर हे औद्योगिक क्षेत्रामध्ये विकसित होत असताना आज चंद्रपूर जिल्ह्याच्या समोरचे काही महत्वाचे प्रश्न आहेत.
ज्याच्यामध्ये ड्रग्ज माफिया चंद्रपूरमध्ये आले, दारूचं सेवन मोठ्या प्रमाणावर वाढते. बरोबर. या जिल्ह्यामध्ये कोळसा तस्करी आहे, रेती तस्करी आहे. आणि आज जर आपण यावर लक्ष दिलं नाही तर आपलं चंद्रपूर हे एका चुकीच्या मार्गाने पुढे जाईल. अगदी बरोबर. आता चंद्रपूर पुढे जायचं असेल तर मग दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की एज्युकेशनल हब झालं पाहिजे. विविध क्षेत्रामधलं उत्तम शिक्षण, दर्जेदार शिक्षण चंद्रपूरमध्ये प्राप्त व्हावं. मी मेडिकल कॉलेज आणलं, इंजिनिअरिंग कॉलेज हे सुरू केलं 1998च्या आसपास. आणि मग टाटा ट्रस्टकडून आपण तिथं 263 कोटीची नवीन इन्व्हेन्शन लॅब तयार करतो आहे, ज्याला 263 कोटी टाटाने दिले. SNDT युनिव्हर्सिटीचं केंद्र आणतोय ज्याच्यामध्ये 62 कोर्सेस हे त्या ठिकाणी शिकवलं जाईल. कृषी महाविद्यालय आपण मूळमध्ये आणलं. आता मूळमध्ये पॉलिटेक्निक कॉलेजचा प्रस्ताव तयार झाला आहे जो आपण मंत्रिमंडळामध्ये देतोय. पंजाब नॅशनल बँकेने आपल्याला 15 कोटी CSR मध्ये दिले. अजयपूर पाशी आपण अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान शिकवतोय. तिथे काही छोटे कोर्सेस आपल्याला देता येईल. मग आपल्याला पॉली हाऊस कसे करता येईल, ग्रीन हाऊस कसे करता येईल, तर या दृष्टीने तिथं तंत्रज्ञान दिलं जाणार. छोट्या छोट्या गोष्टीतला तंत्रज्ञान ऍड करून आपण करू शकतो. आता स्वर्गीय सुषमा स्वराजांच्या नावाने मी एक छोटं स्किल सेंटर तयार केलं आहे. त्याच्यामध्ये आपण काही स्किल देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर चंद्रपूर हे धीरे धीरे हे एज्युकेशनल हब व्हावं आणि या ठिकाणी उत्तमातलं उत्तम तंत्रज्ञान प्राप्त व्हावं या दृष्टीने चंद्रपूरमध्ये मीही लक्ष देतोय. जर आपण भविष्य 5 वर्षानंतर पाहिलं तर एक महत्वाची गोष्ट आहे, गडचिरोलीच्या आयर्न ओव्हर लोह जे खनिज आहे त्या लोह खनिजावर उद्योग येणार. बरोबर. पण असं होता कामा नये की त्या उद्योगामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे तरुण असणार नाही, तरुणी असणार नाही, बाहेरचे असतील. त्या दृष्टीने मी प्लॅन करतोय की चंद्रपूर जिल्ह्यामधला तरुण तरुणी हे इतके बुद्धिमान असावे की कोणत्याही उद्योगपतीला इथं उद्योग टाकताना बाहेरून लोक आणावी अशी इच्छा होणार. बरोबर. आणि मग त्या दृष्टीने आता AI चा उपयोग कसा करायचा, मी स्वतःही आता कम्प्युटर शिकायला सुरुवात केली. मीही काही गोष्टी शिकतोय आता स्वतः. आणि मी मनात विचार केला, कारण हे माझ्यासाठी माझ्या वडिलांनी 83व्या वर्षी संस्कृतच्या परीक्षा पास केल्या आणि ते संस्कृतच्या याचे मग आपल्या जिल्ह्याच्या याचे अध्यक्ष झाले. तर मी विचार केला माझे वडील जर 83व्या वर्षी करताय तर मी तर त्यांच्यापेक्षा अजून 22 वर्ष छोटा, 23 वर्ष छोटा आहे, मी आता का शिकू नाही शकलो पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टीने मग आपण काही गोष्टी मी स्वतःही शिकतोय. तर मला वाटतं, आणि एक माझ्या मनात खूप दिवसाची इच्छा आहे ती म्हणजे 2036च्या ऑलिम्पिकमध्ये आमचं एक मेडल चंद्रपूरचं असावं. बघू त्याच्यात काय होतं, कारण मी मिशन शौर्य केलं त्याच्यात ते यश आलं. एव्हरेस्टवर जाऊन आपले 18 वर्षाची आता हा थोडासा एक विषय मिशन ऑलिम्पिकचा तोही जरा थोडा मला वेगाने करायचा. नाही, निश्चित. म्हणजे सुधीर भाऊंनी जिथे हात टाकला तिथे यश नक्कीच मिळते. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे तो एव्हरेस्टचा जो विषय तुम्ही ते सांगितला, आदिवासी भागातले मुलं एव्हरेस्ट वरती जाऊन आपल्या देशाचं नाव मोठं केलं. म्हणजे खऱ्या अर्थानं ती खूप, म्हणजे त्यांना सगळ्यात महत्वाचं संधी देणारं महत्वाचं असतं आणि हे दिली. आणि निश्चितच सुधीर भाऊ चंद्रपूरमध्ये एक मेडल असेल अशी हमी द्यायला काही हरकत नाही आपल्याला. सुधीर भाऊ सुविधा द्यायला, हात द्यायला, मदत द्यायला उभे आहेत. फक्त खेळाडूंनी जमून भिडायचं आहे. आणि निश्चितच एक आपण याच्यामध्ये आणि अतिशय सुंदर चर्चा आपली सुधीर भाऊंसोबत झालेली आहे. बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं, बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेतल्या. खरं तर सुधीर भाऊ आज खऱ्या अर्थानं आतून आम्हाला ओळखायला मिळाले. आम्ही बरेचदा सुधीर भाऊंना एक नेता, एक चांगला वक्ता, एक नेतृत्व करणारा माणूस, पण त्यांच्या मनामध्ये आईबद्दलची भावना, समाजातल्या लोकांबद्दल भावना, खेळाडूंबद्दलची भावना ह्या अतिशय खूप त्यांच्या दाटून भावना आहेत. आणि निश्चितच एका चांगल्या दृष्टिकोनातून समाजाला बघावं, समाज घडावा हे त्यांचं मत आहे. तुमच्यासाठी सुधीर भाऊ फक्त एवढंच मला वाटतं की मैं कचरा हो के भी तूफा से जंग लेता हूँ, मैं कचरा हो के भी तूफा से जंग लेता हूँ, मेरी हिफाजत समंदर की जिम्मेदारी है, तेरी हिफाजत समंदर की जिम्मेदारी है, खुदा करे सलामत रहे इसकी हिम्मत, ये चिराग तो हजारों आंधियों पर भी भारी है, ये चिराग तो हजारों आंधियों पर भी भारी है. आणि हे आंधी, चिराग ज्या प्रकारे जेवढे काही आपण शब्द वापरतो
सुधीर भाऊसाठी कमी आहे. तर हे होतं एक वेगळं व्यक्तिमत्व, एक असं व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वातून आपण खूप काही शिकायला मिळालो. या अर्धा तासाच्या मुलाखतीमध्ये आम्हाला आयुष्य शिकायला मिळालं, आयुष्य बघायला मिळालं, आयुष्य जगावं कसं, संघर्ष कसा करावा. राजू भाऊ पासून तर सुधीर भाऊ मुनगंटीवार पर्यंतचा प्रवास आम्हाला अतिशय खूप सुंदर आज बघायला मिळाला. आणि खऱ्या अर्थानं समाजावर छाप सोडणारं व्यक्तिमत्व हे खूप कमी असतं. आणि असंच व्यक्तिमत्व आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आमच्यासोबत होते. सुधीर भाऊ, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात. सह्याद्रीचा राखणदारचा हा पहिला ब्रॉडकास्टिंग आहे आणि आमचं अवभाग्य आहे की तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या कार्यक्रमाला छान छान लावले. सुधीर भाऊ, तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.